नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे झोपलेल्या आहेत तर स्वीटी त्यांना येऊन उठवत येते. आई उठी आई उठी असं म्हणतेय. आई विचारतात काय झालं तर स्वीटी म्हणते आई अहो तुम्हाला आज जायचंय ना. आई विचारतात आज कुठे जायचंय तर स्वीटी म्हणते अहो तुम्ही स्पर्धेत भाग घेतलाय ना. कुठे काय आज डब्यात काय या स्पर्धेत तुम्ही भाग घेतलाय ना. मग आईंचं लक्ष घड्याळाकडे जातं आणि म्हणतात अरे बापरे मी अशी कशी विसरले 10 वाजले. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो समीर पण येतोय तिकडनं. तो विचारतोय आई अगं तू अजून झोपलीच आहेस असं सगळं चालू आहे इकडे. आई त्याला स्पष्टीकरण देत असतात अरे हो समीर ते असं म्हणून पण समीर ना ऐकूनच घेत नाही. तर समीर त्याला आईना बोलत असतो अगं आई काय हे मला खरंच काही कळत नाही. तुला माहिती नाहीये का ती स्पर्धा आपल्यासाठी किती महत्वाची होती. आणि आणि अशा वेळी तू सकाळी उठलीच नाहीस असं कसं चालेल असं कसं होईल. आता भरत बसा त्या बाईचं व्याज. तर आई त्याला म्हणत असतात अरे नाही समीर असं म्हणून. तर प्रेक्षकांनो बघा तोपर्यंत आत्याबाई पण आल्या तिथे आणि त्या म्हणतात समीर हिच्यावर विसंबून राहू नकोस. जे काही करायचंय ना ते तूच कर. आणि अरे हिला काही जमणारच नाहीये. एक नंबरची वेंदळी आहे ही. घालवली ना हातची संधी असं म्हणून आत्या बोलायला चालू करतात आणि म्हणतात मला वाटलंच होतं पुढे पण असं बोलायला म्हणतात. तर समीर म्हणतो काय ग आई. तर आई म्हणतात अरे समीर. तर ना प्रेक्षकांनो स्वीटी ना आत्याबाईंकडे बघत राहते. तर आत्याबाई कशा म्हणतात बघा शुभा अगं कधी सुधारणार तू. तुझ्यावर विसंबून होतावर ग तुझा पोरगा असं म्हणतात. आणि आणि प्रेक्षकांना इकडे आईंच्या कानात समीरचे शब्द कायम वाजत राहत. समीर म्हणत राहतो आई तुला कळत नाहीये का ही स्पर्धा किती महत्वाची होती ते सगळं. आणि आई डोक्याला हात लावून तशाच बसून राहिल्यात आणि दचकून जाग्या होतात. आणि मग कळतं आपल्याला की ते ते सगळं जे काही होतं ते स्वप्न होतं. शमिकाच्या मांडीवरून वगैरे हात फिरवतात आणि स्वतःलाच प्रश्न विचारतात की मला असं स्वप्न कसं काय पडलं असं म्हणून. आणि गटागटाना तांब्यातलं आधी पाणी पितात भांड्याने. आणि आता की नाही असं हुश वगैरे असं चाललंय घाम वगैरे पुसतात आलेला. आणि म्हणतात अगं बाई आत्ताशी फक्त आता 2:30च वाजलेत असं घड्याळात बघून वगैरे बोलत असतात. तर प्रेक्षकांना आई असं स्वप्न का पडलं असेल मला असं मनातल्या मनात इथे बोलतायत. तर बाबा आता प्रेक्षकांनो जागे झालेत बरं का. आणि आता बघूया बाबा आईला कसे समजावतात का आणि काहीतरी वेगळं बोलतात ते किंवा काय घडतंय ते. तर बाबा विचारतात आईला काय ग झोप येत नाहीये का. तर आई पदराने आपला घाम पुसतायत तोंडावरचं पाणी वगैरे पुसतायत सगळं. आणि मग बाबांचा आवाज आलाय म्हणून भिंतीजवळ जाऊन उभे राहतात. आणि आई सांगतात अहो मला ना भयंकर स्वप्न पडलं. तर लगेच बाबा विचारतात कसलं स्वप्न घराला आग लागल्याचं पडलं का स्वप्न. तर आई म्हणतात नाही नाही उद्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे ना. 10 वाजेपर्यंत पोहोचायचंय मला. मला असं स्वप्न पडलं की मला 10 वाजेपर्यंत जागच आली नाही. मी एकदम सकाळीच उठले आणि आणि माझी स्पर्धा चुकली. तर बाबा हसायला लागतात आणि म्हणतात अगं सकाळी 7च्या पुढे झोपलेली मला तरी तू आठवत नाहीये. तर आई पण म्हणतात हो पण असं स्वप्न का पडलं असेल हो मला. तर बाबा म्हणतात स्पर्धेचा पहिला दिवस आहे ना म्हणून तुला टेन्शन आलं असेल दुसरं काही नाही. तर आई म्हणतात स्पर्धा खूप महत्वाची आहे आपल्यासाठी. तर बाबा विचारतात एवढं टेन्शन घेतलंयस तू स्पर्धेचं. तर आई म्हणतात काही नाही पुन्हा पुन्हा तेच तेच विचार येतात माझ्या डोक्यात म्हणून असेल. तर बाबा आईला समजावतात तू काही करू नको काळजी करू नकोस साधी स्पर्धा तरी आहे. तर आई म्हणतात नाही हो या स्पर्धेवर ना खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत आपल्या घरातल्या म्हणून जरा दडपण आलं असेल मला. तर बाबा म्हणतात एक सांगू का तू स्पर्धेत भाग घेतलास ना तर आता कसलंच टेन्शन घेऊ नकोस. अजिबात प्रेशर घेऊ नकोस कुठल्याही गोष्टीचं. हे बघ काय आहे आणि तू स्पर्धा जरी जिंकली नाहीस ना तरी त्या नारडाबाईंना द्यायला आपल्याकडे 5 लाख रुपये आहेत असं बाबाईंना विश्वास देत आहेत. आणि एवढं फक्त म्हणजे लक्षात ठेव म्हणजे तुला टेन्शन येणार नाही. तर आई म्हणतात अहो पण ते. तर बाबा म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे. तू माझ्याकडनं जे पैसे घ्यायला नकार दिलायस. तर आई लगेच गप्प बसतात. तर बाबा म्हणतात मला माहिती आहे पण एक पर्यायी व्यवस्था म्हणून तू याच्याकडे बघू शकतेस. तू हे कर्ज म्हणून घे जसं अनिकेत रावांकडून घेतलंस ना तसंच माझ्याकडून घे असं बाबा समजावतायत आईंना. तर आई लगेच तयार होतात. तर बाबा विचारतात आधी नाही पटत काय. तर आई म्हणतात नाही नाही तसं नाहीये. तर बाबा म्हणतात हे बघ तू आता शांतपणे झोप असं समजावतात. आणि म्हणतात मला माहिती आहे की तुला हे पैसे स्वतः उभे करायचेत आणि ते तसंच होईल असा विश्वास पण दाखवतात. ते म्हणतात तू काही काळजी करू नकोस. तुझ्यासाठी ही स्पर्धा चांगलीच होईल असं म्हणून प्रोत्साहन देत आहेत. तर आई म्हणतात बाबांना आता की तुमच्याशी बोलले ना आता खूप बरं वाटतंय मला. तर बाबा सांगतात आईंना जा जाऊन आता जरा वेळ झोप. आणि मग आई परत बाबांकडे वळून बघतात आणि हसतायत बरं का बाबांकडे बघून. तुम्ही जेव्हा पूर्वी जेव्हा असं व्हायचं ना त्यावेळी मी जेव्हा अस्वस्थ व्हायचे किंवा तेव्हा तुम्ही दचकून झोपेतून उठायचे ज्या वेळेला त्यावेळेला तुम्ही फक्त माझ्या कपाळावर हात ठेवायचात आणि मग मला शांत झोप लागायची.
तसं आता होऊ शकत नाही ना, असं पण विचारतात बरं का आई. तर आईना काय म्हणतात बघा, "शुभा, तुला 1-2 तासात परत उठायचंय, जा, जाऊन झोप," असं सांगतात. म्हणजे तो विषय बाबांनी तिथेच टाळलाय. पण जे काही मोटिव्हेशन द्यायचं होतं, जी काही प्रेरणा द्यायची होती, जी काही साथ द्यायची होती, त्या स्वप्नातून जे काही जागा करून बाहेर काढायचं होतं, ते बाबांनी व्यवस्थित केलेलं आहे. आता हे बाबांच्या आणि आईच्यातले थोडेफार मतभेद जे काही आहेत, ते लवकर मिटू देत आणि बाबा या भागात आईंजवळ राहायला येऊ देत, अशी आपण प्रार्थना करूया. बघूया या दोघांची एकमेकांना जी काही साथ आहे, ती आईंना या स्पर्धेला जिंकू देते का? सीमा नावाचं जे काही प्यादं आहे, ते नवीन काहीतरी घोळ घालतंय, ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षकांना आता उजाडली दुसऱ्या दिवशीची सकाळ. ती पण मस्त अशी स्वीटी शिट्टी वाजवतीये करून आणि आई मस्त दिसताय. तर आई म्हणतात, "अगं शिट्टी मारते सावध मुलगी." तर शमिका आईला पर्स देते आणि "मावशी ऑल द बेस्ट" असं मिठी-मिठी मारते. तर आई म्हणतात, "खरं सांगू का गं, खूप धडधडतंय मला." तर शमिका म्हणते, "मावशी डोंट वरी गं, तिथे जे काही बनवशील ना, ते तू मस्तच बनवशील." तर स्वीटी म्हणते, "आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे तुम्ही इथे करताय तसंच तिथे जाऊन करा." आणि मग आई तिच्याकडे पण बघत असतात आणि शमिका पण या गोष्टीवर मान डोलावते. तर स्वीटी म्हणते, "हवं तर तुमची ती गॅलेक्सी घेऊन जा तुमच्याबरोबर, म्हणजे तुम्हाला एकदम घरी असल्याचा फील येईल." तर आई म्हणतात, "इथे त्या गॅलेक्सीची गप्पा मारता-मारता स्वयंपाक करायला मला मज्जा येते. पण तिकडे कसं ना, सगळं अगदी घड्याळाच्या काट्यावरती चालणार आहे." तर शमिका पण म्हणते, "मावशी तिथे ते पण असू शकतं 10 मिनिटं बाकी आहेत, 15 मिनिटं बाकी आहेत. कम ऑन लवकर करा, लवकर करा." असं पण असू शकतं हां. असं शमिकानं सांगितल्यानंतर ना आई शमिकाला विचारतात, "म्हणजे खरंच तिकडे असं ओरडून वगैरे बोलणार आहेत का? अशी माणसं असणार आहेत का?" तर बापरे! माझे हात थरथरायला लागले. तर स्वीटी म्हणते, "आई, आई असं काही होणार नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका." शमिका क्यों डर रही उसे? तर शमिका म्हणते, "डरने का नहीं, डरा नहीं का?" असं म्हणते. तर स्वीटी विचारते, "आई, तुम्ही वापस आल्यानंतर ना आपण पार्टी करूया. म्हणजे तुम्ही जिंकून येणार तर पार्टी तर बनतीये." असं इथे स्वीटी सांगत असतात आईला. तर आई म्हणतात, "आधी मला जाऊ दे तर तिथे. स्पर्धा काय 1 दिवसाची नाहीये, 7 दिवसाची स्पर्धा आहे." असं स्वीटीला आई सांगतात. 7 दिवसात ज्याचा स्कोर जास्त येईल तो जिंकला. तर स्वीटी म्हणते, "अरे वाह! म्हणजे आपण 7 दिवस पार्टी करायची." आणि मग बापरे! 9 वाजून 14 मिनिटं झाले वगैरे आईचा हिशोब चालू असतो. तोपर्यंत बाबा आलेत बरं का तिथे. आई निघायच्या विचारात आहेत. पण आता बाबा आल्यानंतर बघा आई म्हणतात, "अहो किती होतात तुम्ही? किती मी केव्हाची वाट बघतेय तुमची" वगैरे. तर बाबा म्हणतात, "हे बघ मी तुझ्यासाठी आणलाय गजरा." तर आता स्वीटी आणि शमिका बघा कशा बघतायत. तर सीमा पण तेवढ्यात आली आणि लगेच हिचं तोंड कसं वाकडं होतंय बघा. तर आत्याबाई पण पाठीमागे उभ्या आहेत. सगळं चालू आहे इकडे त्यांचं. तर आता बाबा म्हणतायत आईंना, "तुला आवडतो ना गजरा म्हणून मी आणला." तर शमिका म्हणते हळूच आता काकांना म्हणजे बाबांना, की "आता तुम्ही आणलाच आहे ना गजरा, तर मग तो माळून द्या ना मावशीला." असं म्हणून सांगते शमिका. आणि मग प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर तर अजून सीमाला राग येतोय. तर बाबा खरंच गजरा माळतील का? तर बघा प्रेक्षकांनो बाबांनी तो गजरा ना आईंना माळलेला आहे इथे. तर सीमाच्या मनामध्ये इथे विचार चाललाय, काहीही करून ना मला आईंना थांबवलंच पाहिजे. या स्पर्धेला आई जाता कामा नये. तर सीमा प्रेक्षकांना हळूच आत्याबाईंकडे बघते. आत्याबाई तिला खुणवतायत आणि सीमा तिकडनं निघून जाते. तर इकडे बाबा आईला छान गजरा माळून देतायत. आई लगेच थँक वगैरे म्हणतायत आणि आता आत्याबाई आहेत त्या कशाला गप्पा बसतील. आई निघतायत तोपर्यंत आत्याबाई आडव्या येतात म्हणतात, "मगाचपासून मी तिथे उभी राहून तुझी जी काही चालली ती थेरं बघते. माझ्याकडे कुणाचं लक्षच नाहीये" वगैरे सगळं चालू आहे बरं का आता त्या आत्याबाईंचं. "संस्कारच नाहीयेत. आडात नाही तर पोळ्यात कुठून येणार? संस्कारच नाहीत. आड्यात नाही तर पोळ्यात कुठून असणार?" असं इतकं बोलतायत बरं का आत्याबाई आईंना. आत्याबाई म्हणतात पुढे, "चांगल्या कामासाठी जाताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. एवढे सुद्धा साधं कळत नाही का?" वगैरे. तर प्रेक्षकांनो आता बाबा आणि आई बघायला लागतात आत्याबाईंकडे. तर आई लगेच सावरून घेतात आणि म्हणतात, "सॉरी हां, म्हणजे मी येणारच होते तुमच्याकडे. मला आशीर्वाद द्या हो वंस." म्हणून लगेच नमस्कार वगैरे करतात आता. तर आत्याबाई म्हणतात, "दिला आशीर्वाद. चांगले बनव हो पदार्थ" वगैरे टोमणे मारतच बोलतात आणि म्हणतात, "यशा." तर लगेच बाबा विचारतात, "काय गं ताई?" तर लगेच "तुझ्या बायकोला मोठ्यांचे आशीर्वाद घे, हे सुद्धा सांगावं लागतं बरं का." असं बोलायला लागतात बरं आत्याबाई परत एकदा बाबांना. तर बाबा, ताई मग लगेच आईला लगेच बाबा म्हणतात आई म्हणजे "शुभा तू निघ ना" असं म्हणून. तर प्रेक्षकांना आता बघूया आई निघू शकतात का तिथून ते, कारण सीमा काहीतरी नक्की मोठा काहीतरी घोटाळा करणार आहे असं दिसतंय. बघूया ती काय घोटाळा करते तो.
तर बाबा बाजू सावरत तिकडे आत्याबाईंच्या बडबडीपासून आईला निघून जायला सांगतात. तर तिकडे सीमा येते बाहेर आणि ती काय करते बघा प्रेक्षकांनो, ती म्हणते, "घ्या, घ्या. मग सगळ्यांचे निरोप घ्या. आत्यांचा आशीर्वाद घ्या. आज त्यांच्याच आशीर्वादामुळे तुम्ही स्पर्धेला नाही जाणार आहात. जाऊच शकणार नाही आहात" वगैरे असं सीमा म्हणते खुन्नस देऊन. "स्पर्धा जिंकून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझी सगळी स्वप्न मारून टाकाल का ती स्पर्धा जिंकून? नाही, नाही. पण मी असं होऊ देणार नाही." असं सीमा इकडे म्हणते आणि स्वतःचं नाव घेते. "मी सीमा समीर किल्लेदार आहे. सहजासहजी हार नाही मानणार" वगैरे सीमाचं चाललंय. आणि मग प्रेक्षकांनो सीमा काय करते बघा, आपल्या गाडीमध्ये बसते आणि ती गाडी ना लिटरली त्या दरवाजाच्या गेटच्या आडवी नेऊन लावते आणि ती पुढे काय कारण देते बघा, गाडी कशी लावते आणि हसते बघा कशी खुनशी गाडीत बसून आणि म्हणतात, "मिसेस शुभा किल्लेदार, आता बघते तुम्ही स्पर्धेला कसे जाणार आहात ते किंवा कशा जाऊ शकताय ते" असं एकेरी नाव घेऊन वगैरे बघते आणि आता गाडीतून उतरते ती. तर बघूया पुढे काय घडणार आहे ते. प्रेक्षकांनो गाडी बघा कशी अगदी गेटच्या दरवाजाच्या आड आणून लावली. आता आई तिकडनं आल्यात आणि आई बाहेर पडतायत तर बघतायत की गेटच्या इथे गाडी आडवी आहे आणि आता आईंच्या मनामध्ये विचार चालू आहे की अरे ही गाडी हे काय असं म्हणजे आई विचारच एकदम करतायत आणि मग प्रेक्षकांनो गेट पण उघडता येत नाहीये साधं. आई विचारतात बाहेर कसं जाऊ मी? मग आई सीमाला हाक मारतायत, "सीमा, ए सीमा, अगं सीमा इकडे ही काय आहे? गाडी बघ ना मला जायचंय." तर सीमा म्हणते, "आई अहो काय झालं ना, मी म्हणजे अशी गाडी काढली आणि रिव्हर्स घेताना नेमकी बंद पडली. मी ट्राय केला पण चालूच होत नाहीये." तर आई म्हणतात, "अगं अजून प्रयत्न कर, मला जायचंय बाहेर, कशी जाऊ?" तर सीमा म्हणते, "हो आई मी कशी जाऊ? खूप ट्राय केलाय मी, गाडी चालूच होत नाहीये म्हणून ना मी मेकॅनिकला बोलवलंय. पण काय आहे ना त्याला यायला अजून अर्धा तास लागणार आहे." तर आई म्हणतात, "अर्धा तास? अगो 9:20 झालेत. मला 10 वाजता पोहोचायचंय. कशी पोहोचणार मी? कर ना काहीतरी तू." तर सीमा म्हणते, "आय एम सो सॉरी. मी तरी काहीतरी करू. गाडी चालू होत नाहीये, मेकॅनिकला बोलवलंय पण त्यालाही यायला वेळ लागणार आहे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही ना म्हणजे कंपाऊंड मधून उडी मारून जाता का बाहेर?" तर सीमा म्हणते, "आई, आई, अहो थांबा. अहो मी आपलं असंच म्हणाले होते तुम्हाला. तुम्ही उडी मारताना चुकून पडलात, हाताला लागलं-बिगलं तर? तर काय होणार? आणि पाय मुरगळला तर तुम्ही स्पर्धेला नाही जाता येणार तुम्हाला मग." तर आई म्हणतात, "अगं कर ना काहीतरी, मी कशी जाऊ?" आणि प्रेक्षकांनो बघा आता आईंच्या मदतीला कोण येतंय ते? तर प्रेक्षकांनो देवा तो डिलिव्हरी बॉय तिकडनं जात असतो. तो वाटेत ना थांबतो आणि एकदम विचारतो, "काय झालं?" तर सीमा त्याला लगेच कशी बोलते, "काही नाही झालं. किचन बंद आहे. तुझं काय काम आहे इकडे?" तर देवा लगेच आईना ओरडून म्हणतो, "नीट बोलण्याचे पैसे नाही लागत. किचन जळलं म्हणून कळलं म्हणून बघायला आलोय. मावशीची चौकशी करायला आलोय. मावशी तुम्ही बऱ्या आहात ना?" वगैरे प्रेमाने विचारतोय बरं का. तर आई म्हणतात, "मी बरी आहे ना बाळा. पण तुला गाडीतलं काही कळतं का रे?" तर देवा म्हणतो, "नाही हो, का हो काय झालं?" शमिका पण तेवढ्यात आले बरं का तिथे. आई म्हणतात, "बघ ना रे, ही गाडी अशी कशी दारात अडकून पडली ते बंदच पडली ती. ना बाहेर जाता येतंय ना आत येता येतंय. मला तर लवकर जायचंय कुठेतरी." तर देवा म्हणतो, "नाही हो मावशी, पण एक काम म्हणजे एक प्रॉमिस करतो हां, त्या गाडी कशी दुरुस्त करतात हे कसं शिकून घेणार आहे मी." असं तो सांगतो बरं का. तर शमिका लगेच त्याच्याकडे बघून हसते. तर आई म्हणतात, "अरे तू शिकशील तेव्हा शिकशील, पण आता काय करू मी?" असं विचारतायत आई. आणि मग देवा म्हणतो, "माझ्या डोक्यात एक आयडिया आहे." तर काय आयडिया आहे बघूया. तर शमिका तोंड वाकडं करते, सीमा पण तोंड वाकडं करते. "तुम्ही पटकन इस्टूल घेऊन या जा," असं शमिकाला सांगतो देवा. तर शमिका म्हणते, "इस्टूल नसतं ते, स्टूल असतं ते." तर शमिका म्हणतो, "ई लावल्याने त्याचं काही काम बदलत नाही ना" वगैरे. ह्या दोघांची भांडणं चालू होतात. तोपर्यंत नाही म्हणतात, "अरे काय चाललंय तुमचं? जा, जा शमिका जा, तो काय म्हणतोय ते कर." तर "मावशी तुम्ही त्या झोपाळ्यापाशी या पटकन," असं देवा सांगतो मावशींना. आणि प्रेक्षकांनो सीमा बघा तिकडनं बघत राहिले काय करतोय हा ते. आणि आता त्या झोपाळ्याजवळ आई गेलेल्या आहेत आणि आता इथे कशी मी उडी मारू वगैरे. "अहो मावशी तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना, आण ते स्टूल इकडे." असं म्हणून ना तो स्टूल इकडच्या साईडला घेतो आणि त्या कंपाऊंडच्या इथे त्या झोपाळ्याच्या इथे आई आहेत आणि आता "मावशी पडली तर बघ," असं म्हणून शमिका पण धमकी देते. तर देवा म्हणतो, "मी आहे ना," असं म्हणून. आणि प्रेक्षकांनो आई आधी चप्पल काढून ठेवतात, आपली पर्स वगैरे सगळी बाजूला काढून ठेवतात आणि देवाचा हात धरून ना आई त्या तिथे म्हणजे उलटं त्या कंपाऊंडवरून ना पाय ठेवतात. त्या टेबलावर पाय ठेवू का असं विचारतात. तर ना इकडे प्रेक्षकांनो सीमा सगळं बघते. आईंची जी काही कसरत चालली ती बघते. आई त्या टेबलावरनं उतरत असतात तोपर्यंत प्रेक्षकांनो ते टेबल लुटपुटतंय आणि आई आता पडणार आणि आई पडण्याच्या घाईला पण आल्यात प्रेक्षकांनो. आई पडून त्यांचं डोकं तिथं
त्या कंपाऊंडच्या भिंतीला आपटणार असं वाटतंय. आणि प्रेक्षकांनो, बघा पुढे काय घडणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा, कारण आपल्याला ह्याच्यात सीमाचं अजून एक विचित्र रूप बघायला मिळणार आहे. आता बघा प्रेक्षकांनो, आई त्या टेबलवरनं उतरतायत, टेबल लटपटतंय, आईंचं डोकं आपटतंय. तर प्रेक्षकांनो, आईंचं डोकं आपटलं नाहीये, कारण देवा आपला हात तिथे आडवा घालतोय. सीमाला तर आनंदच होत असतो की आईंचं डोकं आपटला, त्यांना जखम वगैरे होणार हे ऐकून, बघून सगळं. पण आईंचं डोकं आपटत नाही. मावशी तू ठीक आहेस ना, असं शमिका विचारते. देवाचा हात आडवा आल्यामुळे आईंचं डोकं आपटता आपटता वाजतं. आई चक्कर चक्कर येत असते, पण नंतर थांबतात. आणि मग आई देवाकडे बघून म्हणतात, अरे देवा, अरे आता जर का तू हात मध्ये घातला नसतास तर काय झालं असतं, मोठा अनर्थ झाला असता वगैरे, असं आई देवाला बघून म्हणतात तिकडे. आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात, खरंच देवा, तू ना खरंच मला वाचवलंस, मला थँक्यू बाळा वगैरे. आई कौतुक करताय. तर देवा म्हणतो, अहो मावशी, तुम्ही कशाला कौतुक करताय, मला तर वाटते की मी पुण्य कमवलं, तर तुम्ही थँक्यू म्हणून पाप लावलं त्या सगळ्या गोष्टींना. तर आई म्हणतात, नाही रे बाळा, खूप मोठा हो तू, खरंच सांगते तुला, तू नसतास ना तर आता इथे हात ठेवला नसतास ना तर माझा कपाळ मोक्ष झाला असता, असं आई इकडे म्हण, माझं डोकं फुटलं असतं. खरंच देवा, मी तुझे आभारी आहे. तर अहो मावशी असं काय करताय, कामावर जायचंय मला वगैरे, असं तो सांगतो. अरे वाढीव केस, झालं ना तुझं काम, असं शमिकाला तोंबडा मारून बोलतो बरं का तो देवा. आणि मग आई म्हणतात, दे दे पर्स द्या, असं म्हणून पर्स वगैरे घेतात आणि आई निघत असतात. तोपर्यंत सीमाचं तोंड परत वाकडं होतंय, कारण आईंना बाहेर जायला मिळालंय. तर देवा आता आईंना घेऊन बाहेर जातो, या मावशी वगैरे असं सांगतो. तर प्रेक्षकांना आता बघूया बाहेर गेल्यानंतर काय होतं. आई परत एकदा म्हणतात, बघ ते तू देवासारखा जाऊन आलास दामाप्रमाणे, मी निघते आता. आणि मग प्रेक्षकांना, तुम्हाला कुठल्या भागात जायचं असं देवा विचारतो. तर आई म्हणतात, मला ना त्या सिटी सेंटरच्या बाजूला जायचंय. तर देवा म्हणतो, तू मला चालणार असेल तर आमच्या रॉकेटवर बसणार का, 2 मिनिटात सोडतो. तर आई विचार करतात की जायचं का नाही. तोपर्यंत सीमा पचकते आणि मग एकदम काय म्हणते बघा, नाही नाही, नको नको, आईंना ना बाईकची सवय नाहीये असं म्हणते. आणि बघा किती आईंची काळजी असल्यासारखं दाखवते ती. आई बाईकवरून नका जाऊ, पावसाचे दिवस आहेत, कुठे पडला बिडला तर वगैरे सगळं असं बोलते बरं का. आणि म्हणते, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ऑटोने जा, 1 मिनिट हा. आणि मग प्रेक्षकांनो, ती बघा रिक्षावाला पण तिथेच आहे. रिक्षा रिक्षा करून रिक्षावाल्याला पण बोलवून घेते बरं का सीमा, केवढी काळजी आहे बघा. तर आई पण म्हणतात, हो रिक्षा मला इथेच मिळते, चल येते मी वगैरे, असं एकदम आई म्हणतात. शमिका परत एकदा ऑल द बेस्ट देते आईंना. आणि मग आई सगळ्यांना बाय करून त्या रिक्षावाल्याच्या इथे जायला निघतात. आता बघा प्रेक्षकांनो, तो रिक्षावाला तिथे काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला एपिसोडच्या शेवटी कळेलच. कारण आता प्रेक्षकांनो बघा, आई त्या रिक्षावाल्याला थांबवतायत, रिक्षावाल्याला कुठे जायचंय ते सगळं सांगतात आई. आणि मग रिक्षेत बसून ना आई तिकडनं निघून जातायत. सिटी सेंटरला जायचंय असं आईने त्याला सांगितले बरं का, स्पष्ट त्याने मीटर पण टाकले. आणि शमिका कौतुकाने इकडे देवाकडे बघते, हसते ती देवाकडे बघून. तर देवा पण हसतोय. शमिका लगेच त्याला टशन देते आणि मारेन वगैरे असं म्हणते. तर देवा तिकडनं ना निघून जातो. प्रेक्षकांना सीमाचं तोंड मात्र पडलेलं आहे, पण ते तोंड पडलं नाहीये, कारण ती नंतर ती फोन करते आणि तिनं फोन कुणाला लावलाय ते कळेल तुम्हाला. तो रिक्षावाल्याच्या कानात ब्लूटूथ आहे, तो ब्लूटूथ चालू करतो. हॅलो रमेश का, असं सीमा विचारते. तर रिक्षावाला म्हणतोय, बोलतोय. तर सीमा म्हणते, आमच्या सासूबाई तुमच्याच रिक्षामध्ये बसल्यात ना. तर तो रिक्षावाला विचार करतो बरं का. तर सीमा म्हणते, त्यांना कुठे सोडायचंय ते माहिती आहे ना. तर रिक्षावाला म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी त्यांना सोडतो वेळेवर आणि जागेवर. तर सीमा तो फोन घेते, ठीक आहे असं म्हणते आणि कट करते. बघा प्रेक्षकांनो, सीमा म्हणते, तुमची स्पर्धा आता चुकली सासूबाई, मग आता काय करणार तुम्ही, तुम्ही तर ना सिटी सेंटरमध्ये जाऊन शॉपिंग करा असं म्हणते. दुसरं काय करणार आहे तुम्ही, आणि स्वतःशीच इकडे हसत असते. आणि प्रेक्षकांना आता बघा तेवढ्यात तिथे काय होतंय ते. आई विचारतात त्या रिक्षावाल्याला, अरे अरे तुम्हाला इथे कुठे आणलंस. तर तो रिक्षावाला म्हणतो, अहो तुम्हाला सिटी मॉलला जायचं होतं ना, तिथे आणलंय मी. तर लगेच तो आई म्हणतात त्याला, अरे मला सिटी मॉलला नाही, सिटी सेंटरला जायचं होतं, चल चल तिकडे चल. ओ मॅडम, तू बसायच्या अगोदर तुम्ही नीट सांगायचं होतं. तर आई म्हणतात, अहो मी सांगितलं होतं तुम्ही ना सिटी सेंटर म्हणून, तुम्हीच भलतीकडे आणलं, चला 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 आता तिकडे चला, मला घेऊन चला. तर तो रिक्षावाला म्हणतो, नाही नाही मॅडम, मला दुसरं भाडं आहे, मला जायला लागेल. तर आई म्हणतात, मला नाही जमणार म्हणजे काय, मला खूप उशीर होतोय, माझा खूप प्रॉब्लेम होईल, चला ना चला. तर रिक्षावाला म्हणतो, नाही नाही मॅडम, मला माफ करा,
तर आई म्हणतात, आई त्याचे पैसे देतात आणि लगेच उतरतात. दुसरी कुठली रिक्षा मिळणार मला? बाहेर पाऊसही पडतोय. काय करायचं? तर तो रिक्षावाला झालेले पैसे तरी द्या वगैरे असं म्हणतो. तर आई त्याला पैसे देतात आणि रिक्षातून खाली उतरतात. मला वाटलं होतं की रिक्षावाल्याशी जरा तरी काहीतरी हुज्जत घालतील, पण नाही. आईंना स्पर्धेला पोहोचायचं टेन्शन असल्यामुळे आई काही जास्ती गासगीस न करता तिथे रिक्षातून उतरल्यात. पण आईंना टेन्शन मात्र आलंय की आता त्या स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर कसं पोहोचणार? बघूया पोहोचतील का नाही ते कळेलच. तरी नशीब रिक्षावाल्यानं जास्ती पैसे नाही घेतले, ₹100च घेतले. तर आता सीमा इकडे विचार करते, तोपर्यंत मिताली येते आणि म्हणते, "वहिनी काय गं, एवढं सगळं केलंस तू आणि कशासाठी केलंस? आई गेली असती स्पर्धेला तर काय फरक पडतो? ती काय लगेच जिंकून येणार आहे का?" असं मिताली म्हणते. तर सीमा म्हणते, मी जे काही करते ते आपल्या फायद्याचं आहे." तर मिताली विचारते, "कसं?" तर सीमा बघा काय सांगते मी तुला. तू समजा हे बघ, आईनी जर का दुर्गा नाही बाईंचे पैसे नाही दिले तर आपला फायदाच आहे. त्यामुळे काही झालं तरी आई स्पर्धेला जाता कामा नये. तर मिताली म्हणते, "नाही मला अजूनही कळत नाहीये वहिनी." तर सीमा म्हणते, "तू अगं किती डम आहेस तू. सगळं तुला नीट सांगावं लागतं समजावून. हे बघ हे बघ जर समजा आई स्पर्धा जिंकल्या आणि आईनी त्या नारडाबाईंचे सगळे पैसे दिले, तर ह्या घराच्या वाटण्या कशा होतील?" तर मिताली म्हणते, "अगं वहिनी तुला हेही कळत नाहीये का? जर बोरतरच्या घराचे पैसे नाही दिले तर हे घर सुद्धा त्या नारडाबाईंच्या कशात जाईल? मग कशा वाटण्या करणार आहेस तू?" आणि मग प्रेक्षकांना सीमाला कळते की मी तुला सुद्धा डोकं आहे, पण लगेच ती सावरून घेते आणि म्हणते, "अगं हे बघ ते नाही की तुला कळणार नाही आता, ते सोडून दे तू आणि हे बघ आता फक्त काय आहे या सगळ्या गोंधळातून बाहेर पडणं महत्वाचं आहे," असं सीमा म्हणते. आणि मग प्रेक्षकांना मिताली म्हणते, "तू काय बोलतेस ना, काही मला कळतच नाहीये. घाल गोंधळ तुला काय घालायचं आहे तो," असं म्हणत ना मिताली तिकडनं निघून जाते. प्रेक्षकांना मिताली खरंच मूर्ख दाखवलीये का खरंच ती मूर्ख असल्याचं नाटक करते का सीमा तिला खुळ्यात काढते का स्वतः सीमा खोळी बनते हा सगळा सावळा गोंधळच आहे. असो बघू पुढे काय घडणार आहे. तर प्रेक्षकांना आई तिथे दारातच उभ्या आहेत त्या सिटी मॉलच्या जवळ आणि आता काय घडतंय बघा. परत देवा येतोय आईंच्या मदतीला. काय कोइन्सिडन्स दाखवलाय. देवा येतो आणि म्हणतो, "मावशी तुम्ही इथं काय करताय?" ताई म्हणतात, "देवा तर अहो तुम्ही तर सिटी सेंटरला जाणार होतात ना." तर देवा अरे काय आहे ना बघ ना तो रिक्षावाल्याने मला इथे सोडला रे आणि तो निघून गेला असं आई सांगतात. आणि आता कशी जाऊ मी? गेली माझी स्पर्धा. तर अशी कशी जाईल स्पर्धा? हा देवा आहे ना मी हो ना असं वगैरे तो म्हणतो. ताई विचारतात म्हणजे? तर देवा म्हणतो, "अहो मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की बसा आपल्या रॉकेटवरती तुम्हाला 2 मिनिटात सोडतो. म्हणजे आतापर्यंत तुम्ही तिकडे जाऊन जुन्या झाला असतात." तर आई म्हणतात, "हो रे पण मला मी कधी बसले नाहीये ना मला भीती वाटते. तर 2 मिनिटाचं काम आहे या बसा," असं देवा सांगतो आईंना. तर आई पण विचार करतात बघूया आई देवाच्या गाडीवर बसून स्पर्धेला जाणार आहेत का? नेमकं काय घडणार? वेळेत पोहोचतील का आई? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील उद्याच्या भागात. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या बाबा इथे आईला म्हणतात, "माझ्यासाठी तुझ्यापेक्षा महत्त्वाचं कोण नाहीये?" तर आई म्हणतात, "मलाही नाहीये." पण प्रेक्षकांनो आत्याबाई उद्या काहीतरी अजून एक पराक्रम करतायत आणि आई इकडे त्यांची सेवा करण्यात बिझी होणार आहेत. पण बाबा आईंना ओरडणार आहेत कारण दुसऱ्या दिवशी स्पर्धेत पोहोचणार आहेत का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत.